या थिंकिंग एरर्स खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या असतात आणि अनेकदा त्या सबकॉन्शियसली काम करत असतात. म्हणजे आपल्याला त्याची जाणीव होत नाही, आपण नकळत अशा थिंकिंग एरर्स आपल्या विचारांमध्ये वापरत असतो. या सगळ्या वेगळ्या वेगळ्या थिंकिंग एरर्समध्ये काही समान धागे मात्र आपल्याला दिसतात. एक म्हणजे या थिंकिंग एरर्स आपल्या विचार प्रक्रियांमधल्या किंवा आपल्या समजांमधल्या मानसिक बिलीफ्समधल्या त्रुटी असतात. त्या आपल्या विचारांच्या प्रक्रियेत दिसून येतात. दुसरं म्हणजे या बहुतांशानं इनॲक्युरेट असतात, म्हणजे त्या अचूक नसतात. त्या कधी कधी चुकीच्याही असू शकतात, कधी कधी पूर्णपणे खोट्याही असू शकतात. तिसरं म्हणजे त्या आपल्या मनामध्ये आपल्या मानसिक स्वास्थ्याला डॅमेज नक्की करतात, नकारात्मक भावना निर्माण करून, ताण निर्माण करून, आणि त्याचे पुढचे कॉन्सिक्वेन्सेस आपण बघणारच आहोत. पण आपल्या मानसिक आरोग्याला त्या डॅमेज करतात. हे काही समान धागे या थिंकिंग एरर्समध्ये आपल्याला दिसतात.